यावर्षी घेतला तुम्ही दरवर्षी घ्या. दरवर्षी खूप सुंदर नवीन नवीन क्रिएटिव्ह पेंटिंग आर्टिस्ट तुम्हाला मिळेल. थँक्यू. जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट एकच असते. आता तुम्ही सांगू शकता का ती कोणती गोष्ट आहे जी सगळ्यात महत्वाची आहे जीवनामध्ये? आनंद. आपण कशाच्या शोधात असतो? आपल्याला काय पाहिजे असते? लोक पैशाच्या मागे धावतात. धावून त्यांना काय प्राप्त करायचं असते? प्रत्येकाला असं वाटते की आपल्याला याच्याद्वारे आपल्याला आनंदापर्यंत कसं पोहोचता येईल, आणि त्याच्यासाठी सगळे प्रयत्नात असतात. कारण आपल्याला काय प्राप्त काय करायचं आहे जीवनामध्ये. मी कधी पण विद्यार्थ्यांना चित्र काढत असताना असं नाही शिकवत की तू हेच काढ. तुला जे आवडते ते काढ. तुला जे आवडेल तेव्हा सगळ्यांना आवडेल. लक्षात घ्या, जेव्हा तुमचं चित्र तुम्हाला आवडेल ना तर सगळ्यांना आवडेल. लोक असे वेगवेगळे डिझीज कॅरी करत आहेत. ते निश्चितच मानसिक रीतीनं आणि शारीरिक रीतीनं कमजोर आहेत. म्हणजेच ते राष्ट्र कमजोर आहे. जिथे सुदृढ लोक राहतात तेच राष्ट्र बलवान होऊ शकतं. आज वर्ल्ड ब्रेन वीक जो हम सेलिब्रेट कर रहे हैं, उस संदर्भ में हमने सोचा था कि वर्ल्ड ब्रेन वीक इस बार कैसे सेलिब्रेट किया जाए. तो हमारे दिमाग में ख्याल आता कि हम ब्रेन की पेंटिंग्स हम देखेंगे कि आर्टिस्ट लोग किस तरह से ब्रेन को इमेजिन करते हैं और किस तरह से ब्रेन के डिसऑर्डर्स को इमेजिन करते हैं. तो एक उनको टास्क देने का सोचा और हमने ये सोशल मीडिया कैंपेन ऑर्गेनाइज किया, जिसमें हमने अमरावती के जो वेरियस आर्टिस्ट हैं, सबसे पहले अमरावती चित्रकला महाविद्यालय अंडाबाड़ से बैठे प्रिंसिपल, उनसे हमने मुलाकात की और उनसे पूछा कि उनके जो स्टूडेंट्स हैं वो ब्रेन के डिसऑर्डर्स की पेंटिंग्स या ब्रेन से रिलेटेड पेंटिंग्स अगर हम उनको थीम दें तो वो बना पाएंगे क्या. और उन्होंने इमीडिएटली हाँ बोला. और फिर उनकी पूरी टीम ने, जिसमें चोपड़े सर है, कावड़े सर है, तो उन्होंने वहाँ के ऑलमोस्ट 35 स्टूडेंट्स ने हाँ बोला. और वो 35 स्टूडेंट्स से जब मैंने इंटरेक्ट किया था उनके कॉलेज में जाके, तो उनको हमने एक थीम बताया था कि इस तरह के ब्रेन के डिसऑर्डर्स होते हैं और उसमें डिसऑर्डर्स में पेशेंट्स को क्या प्रॉब्लम होता है और उनके फैमिली मेंबर्स को क्या प्रॉब्लम्स होता है, कैसे सोशल इम्पैक्ट होता है, वो उस बारे में वो आर्टिस्ट वो पेंटिंग्स अपना इमेजिनेशन ड्रॉ करें. और सिर्फ 10 से 12 दिनों में वो बच्चों ने उस पर काम किया और पेंटिंग्स आप सब लोग अभी देखेंगे. लेकिन इसके अलावा फिर हमें वेरियस आर्टिस्ट पता चले अमरावती में और धीरे धीरे वो हमसे जुड़ते गए. यहाँ पे बहुत सारे आर्टिस्ट हैं. सारंग यहाँ पे खड़ा है, उसने बहुत ज़्यादा हेल्प की हमारी. और इन सब की आप पेंटिंग्स आप आर्टिस्ट आज जो आप सब लोग देखेंगे तो उसमें उनके जो इमेजिनेशन है ब्रेन को लेके या उनके डिसऑर्डर्स को थीम को लेके, वो आप जब जानेंगे उनसे, सब स्टूडेंट्स खुद यहाँ खड़े हैं, तो मैं चाहूँगा कि आप सब लोग उनके लिए एक जोरदार तालियां बताएं जो आर्टिस्ट जो स्टूडेंट्स इस कैंपेन ब्रेन वीक के कैंपेन में जिन्होंने पार्टिसिपेट किया है. ये जो आर्टिस्ट लोग हैं ये पूरे क्रेजी होते हैं. सब आर्टिस्ट लोग एक तरह से अपने काम के लिए पूरे पागल होते हैं. और ये हमने पिछले 10 दिनों में देखा कि रात को 10-10, 11-11 बजे हमको फोन आ रहे थे कि सर मैं अपनी पेंटिंग लाना चाहता हूँ, ये मेरी पेंटिंग का ये थीम है और ये पेंटिंग का मुझे इस तरह से बनाना है. तो इस तरह का माहौल देख के हमारा बहुत सारा उत्साह बढ़ा. हमने इमेजिन नहीं किया था कि हमको इतना अच्छा रिस्पॉन्स मिलेगा, स्पेशली आर्टिस्ट लोगों को. मुझे पर्सनली पता नहीं था कि अमरावती में आर्टिस्ट लोग कौन है, कितने हैं, और अभी मैं आपको सबसे जुड़ गया हूँ. तो इन सब आर्टिस्ट लोगों के लिए एक बार जोरदार तालियां बजाएंगे. और ये जो स्टूडेंट्स हैं जिन्होंने अपनी मेहनत से पोस्टर्स पेंटिंग्स, मुझे एक्चुअली पोस्टर्स पेंटिंग्स इसमें क्या डिफरेंस होता है ये सारे ने बताया. और किस तरह से अपन एब्स्ट्रैक्ट पेंटिंग होता है उसमें क्या दिखते हैं एक करके बताइए. क्योंकि आज संडे है और मैं चाहता नहीं था कि आप संडे आप अपना
अपना एक इम्पोर्टेंट जो वक्त है आपका वो आप फैमिली को छोड़ते हुए हमारे साथ है, तो आप जितना भी देख सकते हैं सब आर्टिस्ट का मनोबल बढ़ा सकते हैं तो मुझे बहुत अच्छा लगेगा। तो ये पेंटिंग्स यहाँ है सेकेंड फ्लोर पे, थर्ड फ्लोर पे हैं पेंटिंग्स। टोटल अराउंड 150 पेंटिंग्स हमको मिली है और वो 150 पेंटिंग्स अलग अलग तरीके के डिसऑर्डर्स, ब्रेन डिसऑर्डर, डिमेंशिया हो गया, स्ट्रोक हो गया, डिप्रेशन हो गया और एंजाइटी हो गई, ये सब चीज़ों में क्या क्या चेंजेस आते हैं ब्रेन में और क्यों होते हैं, उससे फैमिली पे क्या इम्पैक्ट होता है, तो ये सब चीज़ें बताने की कोशिश की गई है पेंटिंग्स में। और आप सब लोग यहाँ पे आए और भी बहुत सारे लोग जैसे जैसे आते जाएंगे, तो मुझे लगता है कि आप एक एक करके यहाँ से अपन शुरुआत करेंगे पेंटिंग्स देखते हुए। और वो एग्जीबिशन आप डेफिनेटली एक बार आप जब एग्जीबिशन देख लेंगे, सब डिसऑर्डर देख लेंगे, जब आर्टिस्ट से आप बात कर लेंगे, तो आप अपना डेफिनेटली आप रिव्यू पक्का कीजिए जाने के पहले कि आपको कैसा लगा और आपको किस तरह से आपके सुझाव हमारे लिए बहुत इंपॉर्टेंट रहेंगे कि हम फ्यूचर में जब ऐसे प्रोग्राम्स हम ऑर्गेनाइज करें तो हम उसमें क्या और बदलाव कर सकते हैं, क्या अच्छाई कर सकते हैं। तो मैं आप सबसे रिक्वेस्ट करूंगा एक बार फिर से मैं रेडिएंट सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल और रिहेबिलिटेशन सेंटर की तरफ से आप सबका स्वागत करता हूं और ये पेंटिंग एग्जीबिशन अभी हम स्टार्ट करेंगे। थैंक यू वेरी मच। हमारे तो तिथूनच आलेला आहे. म्हणून प्रत्येक पेंटिंग काहीतरी बोलतं, काहीतरी सांगतं.
ते एक प्रयत्न आहे आणि तुम्ही जो ऑर्गनाईज केला सर खूप बेस्ट. आणि मला तरी वाटतं की हा आज यावर्षी घेतला, तुम्ही दरवर्षी घ्या. दरवर्षी खूप सुंदर नवीन नवीन क्रिएटिव्ह पेंटिंग आर्टिस्ट तुम्हाला मिळेल. थँक्यू सर, मला बोलण्याची संधी दिली. अभिनंदन तुमचं. थँक्यू सर. ते फक्त निमित्त आहे. आपल्याला अंतरातल्या हे नॉन ऑब्जेक्टिव्ह असतं, त्याला प्युअर ॲबस्ट्रॅक्ट. एक काय आहे ते असं मूर्त, ते रिअलिस्टिक. त्याच्यानंतर एक अमूर्त, त्याच्यामध्ये कसं आहे ऑब्जेक्टिव्ह ॲबस्ट्रॅक्ट आणि नॉन ऑब्जेक्टिव्ह. आणि नॉन ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ऑब्जेक्टच नाही, पूर्णपणे प्युअर हां. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की आनंदाची अनुभूती. त्याच्यासाठी काही विषयाचं विषय नसला घेणारा तो नुसतं बऱ्यापैकी आनंद आणि तुम्ही बघू शकता. तुम्हाला इंटरप्रिटेशन नाही आणि तुम्हाला जर समजा इंटरप्रिटेशन ठेवायचं आहे, जसं ढगामध्ये वेगवेगळे आकार तयार होतात, मग आपण कधी काय विचार करतो की अरे हे मला हे वाटत आहे, तर ते आपलं इंटरप्रिटेशन नवीन काहीतरी बनवलेलं आहे. अशा प्रकारे कसं आहे, मला जर इमॅजिन करायचं असलं प्रत्येक वेळेस जर अशी पेंटिंग करत असेल प्रत्येक वेळेस तुम्हाला वेगळं इमॅजिनेशन आणि काय असं एखाद्या बाईचं चित्र आहे तुमचं आयुष्य, एखाद्या बाईचं चित्र आहे तुम्हाला आयुष्यामध्ये बाईच दिसेल. याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये वेगवेगळं प्रत्येक वेळेस तुमचं इमॅजिनेशन, तुमची अवस्था यूट्यूबला चॅनल आहे नॉन ऑब्जेक्ट. जे पण आपण मॅथ्स एनालिटिकल जे पण मॅथ्सचे संबंधित करत असतो सगळं लेफ्ट साईडला सेमच असतं आणि राईट साईडला क्रिएटिव्हिटी, एक्साइटमेंट, हॅपीनेस हे सगळं इकडे राईट साईडला आपलं सेमच असते. म्हणून जर म्हटलं की लेफ्ट ब्रेन आणि नेहमी आपला जो लेफ्ट ब्रेन जे आहे ते कधी पण डॉमिनंट असते राईट ब्रेनपेक्षा. तसं ते हे करतं म्हणजे जाणवतं आपल्याला गोळी घेतल्यावरती आता असं चाललं आहे, ट्रान्समिशन सुरू झालं आहे आपल्या आणि ते लव्हिंग आणि काइंडनेसमध्ये दाखवलं आहे की आनंद आणि प्रेमाने कुणी आपल्याशी वागलं की ते सपोर्टिंग आहे. डोपामिन हल्ली हार्मोन आहे, लव हार्मोन आहे आणि त्याचं खूप आवश्यक आहे. आपल्याला वैसे ही बताएगा तो पेशेंट बना के अभी सबमिट की है। अरे टाइम ही नहीं मिल रहा है। मैक्स पेंटिंग काफी बहुत
भी टीचिंग ना करके आप इतना वर्क कर लेती हो तो बहुत अच्छा। फीचर्स पूरे गड़बड़ हो गए मेरे। काय आहे ॲस्थेटिक सेन्स सौंदर्याचे जो सेन्स आहे ना तो आपल्या आतच असतो. आपल्याला ते बाहेरचे सगळे सेन्सेस असतात आणि आतल्याच असतात. तर आपल्याला जो गेस्ट आहे तो पुढे माझं यूट्यूबला चॅनल पण ऑल ऑप्शन आताच बघून घ्या. आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे प्ले छान दिसत कलर कॉम्बिनेशन सुंदर हो हो सापडला का हो 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 याच्यामध्ये ॲस्थेटिक सेन्स सौंदर्य अनुभव जसं आपण शून्य अवस्थेमध्ये जातो ध्यानामध्ये जातो तेव्हा ध्यान करतो तेव्हा शून्य अवस्थेमध्ये जातो तर शून्य अवस्थेमध्ये जाऊन जन आतमध्ये सगळ्यात मोठे डायबिटिक कॅरियर आहे जगात. बीपी, ऑर्थरायटिस है ना, थायरॉइड, कितीतरी मी आता नावं काही घेत नाही, पण असे 70% लोक स्वतःचे रोग घेऊन फिरतात. आता ह्या लोकांना खरोखर सुदृढ म्हणता येईल का? आणि ज्या देशात 60 ते 70 लोक असे वेगवेगळे डिझीज कॅरी करत आहेत ते निश्चितच मानसिक प्रीतीनं आणि शारीरिक प्रीतीनं कमजोर आहेत. म्हणजेच ते राष्ट्र कमजोर आहे. जिथे सुदृढ लोक राहतात तेच राष्ट्र बलवान होऊ शकतं. तुम्ही जेव्हा सुदृढ असता तेव्हा तुमचा मेंदू ज्या पद्धतीने काम करतो, तुमच्यातली क्रिएटिव्हिटी ज्या पद्धतीने तुम्ही मांडू शकता ती तुम्ही जेव्हा डिसऑर्डर कॅरी करता एखादा तेव्हा नाही मांडू शकता. तर परत सगळ्यांचं एकदा अभिनंदन. टाळ्या होऊ द्या सगळ्यांना. बक्षीस मिळणं न मिळणं ही वेगळी गोष्ट आहे. कोणती पेंटिंग आहे तुझी? मग अशी
अशा पद्धतीने सहभाग नोंदवता आणि लोकांसमोर जाता. म्हणजे तुमची कलाकृती ही लोकांशी संवाद साधते. जे लोक पार्टिसिपेट करू शकले नाही कुठल्याही कारणाने असो, त्यांची कलाकृती संवाद नाही साधू शकली लोकांबरोबर, तर परत सगळ्यांचं एकदा अभिनंदन. तुमच्या पोस्टरनी फुल ना फुलाची पाकळी एक परिणाम होईल. काय माहिती इतक्या सगळ्या कलाकृतीमधून कोणाला काय क्लिक मिळेल आणि त्याच्या बाबतीत काय तो कशा पद्धतीने अवेअर होईल, किंवा एका माणसाने जेव्हा बघितलं तो कमीत कमी 8-10 माणसांना सांगतो, त्याच्या फॅमिलीला सांगतो. म्हणजे तुम्ही विचार करा की हा जो मीडिया आहे हा म्हणजे कम्प्लिटली अवेअरनेस मीडिया आहे आणि हा तुमच्या हाताने तुम्ही साकार केलेला आहे. धन्यवाद. थँक्यू चोपडे सर. ॲक्च्युली जे सरांनी सांगितलेलं आहे, अटेम्प्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. सर्वात महत्त्वाचं असते अटेम्प्ट करणे. आपण लहानपणापासून शिकतो की जसं जसं आपण एक्झाम देत जातो आपण भीत नाही की मला एक्झामचा परिणाम काय येणार. पण जेव्हा पण आपण अशा एक्झिबिशन, हा कॉम्पिटिशन नाही आहे ॲक्च्युली, त्याला कॉम्पिटिशन नाही म्हणता येणार कारण की हे अवेअरनेस वीक आहे. मला वाटते ज्यांनी पण पार्टिसिपेशन केलं आणि ॲक्च्युली रात्री 11 वाजता 12 वाजता पण फोन आले की मी आपलं एक छोटंसं पोस्टर आपण पार्टिसिपेट करू शकतो का, तर आम्ही सर्वांना वेलकम केलं. कारण की मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज टू अटेम्प्ट. आणि ज्यांनी अटेम्प्ट केलं तर ॲटलिस्ट काहीतरी त्यांनी पॉझिटिव्ह केलं. आणि जेव्हा आपण काहीतरी पॉझिटिव्ह करतो तर आपल्या जे मेंदूमध्ये, आता तुम्ही ऑलमोस्ट इथे सर्व आता मेंदू रोगात सर्व विद्वान झालेले आहेत इथे मला वाटते, कारण त्यांनी स्टडी करून हे सर्व कलाकृती त्यांनी आपल्यासमोर प्रस्तुती केलेली आहे कलाकृतीची. तर हे जे केमिकल्स असतात मेंदूमध्ये, एक पॉझिटिव्ह केमिकल्स असतात आणि निगेटिव्ह केमिकल्स असतात. आणि जे तुम्ही बघता की कोणी पेशंटला डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, हे पार्किन्सन्स आहे किंवा डिमेन्शिया आहे, तर त्यामध्ये जे केमिकल्सचा इम्बॅलन्स होतो, जे आपण बघितलं होतं लगेराव मुन्ना भाईने केमिकल लोचा होत्या, तर ते केमिकल लोचाच होते. म्हणजे ते काहीतरी आपल्याला बॅलन्स मेंटेन करायचं आहे. आणि जेव्हा ते बॅलन्स मेंटेन राहतो तर तेव्हा आपला मेंदू एकदम ॲक्टिव्ह राहतो. आणि आपण बघितलं आहे जेव्हा आपण पेशंट रिटायरमेंट फेजमध्ये येते तर ते फास्ट डिटोरेट होतं, कारण की ते ॲक्टिव्हिटी कमी होऊन जाते मेंदूची. तर आपल्याला सर्व ॲक्टिव्हिटी मेंटेन करायची आणि याच्यासाठीच हा ब्रेन अवेअरनेस वीक आपण इथे अवेअरनेस क्रिएशनसाठी हा प्रोग्राम ठेवलेला होता. तर मला वाटते की एव्हरीबडी हू पार्टिसिपेटेड, ईच अँड एव्हरी वन हू पार्टिसिपेटेड इज अ विनर. आणि ज्यांनी पण त्यांनी वाटलं असतं मी फक्त लिहून आलेलो आहे, मी फक्त छोटीशी ड्रॉइंग केलेली आहे, कोणाला वाटलं असतं मी खूप मोठी ड्रॉइंग केलेली आहे, पण एव्हरी वन ज्यांनी यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे माझ्या मते ते ॲब्सोल्युटली विनर आहेत. मी सर्व जे इथे टीचर्स बसलेले आहेत त्यांना पण म्हणजे त्यांना त्यांचे ज्या एक्सपिरियन्सेस आहे ते त्यांना डेफिनेटली विचारणार. तर सारंग सर तुम्ही सांगा, तुम्ही पण आता इथे मागच्या 10 दिवसापासून तुम्ही हे सर्व बघत आहे स्टुडंटचे. त्यांनी एक काम केलं या विषयावर. आणि प्रत्येकाला मी फक्त हे सांगायचो की तुम्हाला चित्र काढताना कुठलं कोण म्हणतं की असं काढायचं आहे, त्याचं चित्र काढायचं आहे तुम्हाला. असा विचार करू नका मेंदू आहे, मेंदूचं चित्र काढायचं आहे, नाही.
मी कधी पण विद्यार्थ्यांना चित्र काढत असताना असं नाही शिकवत की तू हेच काढ. तुला जे आवडते ते काढ. तुला जे आवडेल तेव्हा सगळ्यांना आवडेल. लक्षात घ्या, जेव्हा तुमचं चित्र तुम्हाला आवडेल ना तर सगळ्यांना आवडेल. तर हा एक मुद्दा मी ठेवला होता काम करताना, आणि सोबत मी पण काम करायचो त्यांच्यासोबत. आणि असंच इथपर्यंत आलो. आणि इथे बसलेले सगळे सर लोक यांचं मार्गदर्शन मला भरपूर, म्हणजे माझं पण एज्युकेशन अमरावतीत झालं असल्यामुळे सरांनी प्रत्येक ठिकाणी मला गायडन्स केलेलं आहे. आणि खूप सुंदर हा उपक्रम केला सर, खूप सुंदर उपक्रम झाला. असा उपक्रम मला असं वाटतं की वर्षाला 2 ते 3 हो, कारण की अमरावतीत एवढे आर्टिस्ट आहे हे आज कळलं. नाही म्हणणार, मला असं वाटतं असा कार्यक्रम भरपूर वर्षानंतर झाला, हे आपण सगळ्यांनाच माहिती, भरपूर वर्षानंतर झाला. आणि असे इव्हेंट जर सर झाले ना तर मी सांगतो की खूप काही, म्हणजे अमरावतीत काय आहे हे सगळ्यांना कळेल, जगाला कळेल. तर तुम्ही इतका सुंदर उपक्रम केला आणि तुमचा जो मेसेज होता तो मी प्रत्येक चित्रकाराने त्याच्या कलातून दाखवण्याचा प्रयत्न केला. तुमच्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी चित्रातून देण्याचा प्रयत्न केला. मला एक अजून अभ्यासक सरांबद्दल बोलायचं आहे की काय आहे की काही 55 चित्र जेव्हा पोरांनी केली तर सरांनी प्रत्येकाचं पेंटिंग बघून सरांनी त्यांना सांगितलं की हे त्यांनी काढलंय. तर सर तुम्ही पण खूप मोठे चित्रकार आहात. तर एकदम मी आश्चर्यचकित झालो. धन्यवाद. त्यांनी एवढा छान प्रोग्राम आपल्या अमरावतीमध्ये अरेंज केला. आपल्या सर्व कलाकारांच्या माध्यमातून मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि काय आहे, जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकच असते. आता तुम्ही सांगू शकता का ती कोणती गोष्ट आहे जी सगळ्यात महत्त्वाची आहे जीवनामध्ये? हा, आनंद. आपण कशाच्या शोधात असतो? आपल्याला काय पाहिजे असते? लोक पैशाच्या मागे धावतात. धावून त्यांना काय प्राप्त करायचं असते? प्रत्येकाला असं वाटते की आपल्याला याच्याद्वारे आपल्याला आनंदापर्यंत कसं पोहोचता येईल. आणि त्याच्यासाठी सगळे प्रयत्नात असतात. कारण आपल्याला प्राप्त काय करायचं आहे जीवनामध्ये. आपल्याला हे जे जीवन मिळालेलं आहे, ऍक्च्युअली देवाने जे आहे, आपणच देव आहे. आपण वेगळं नाही, बरं, आपणच देव आहे. आणि आपणच हे रूप घेतलेलं आहे. आणि हे सगळे, आणि आपण नुसतं एक रूप नाही घेतलं, आपण अनेक रूप घेतले. अनेक रूप कशासाठी घेतले? की आपल्याला जे आहे आपल्यालाच बघायचं होतं आपण कसं आहोत. आणि आपल्याला बघायचं होतं म्हणून आपण सगळे रूप घेतले. हे सगळं डेव्हलपमेंट आहे. हे जसं अमिबापासून तर मानवापर्यंत हे सगळं डेव्हलपमेंट आहे. पृथ्वी बनली, सगळं बनलं, हे आपण विचार करतो. आता हे शरीरशास्त्र जे आहे, शरीरामध्ये विचार करा किती नसा आहेत, किती सगळ्या ज्या काय गोष्टी आहेत. तर असं तुम्हाला वाटत नाही काय की याच्या पाठीमागे कोणीतरी आहे? कारण की कसं आहे, प्रत्येक गोष्ट विचार करून निर्माण केलेली आहे. तुम्हाला 2 हात दिले, तुम्हाला चालायसाठी पाय दिले, तुम्हाला वाटलं तुम्ही मागे जाऊ शकता, तुम्हाला वाटलं तुम्ही पुढे जाऊ शकता. मेंदू जो कमांड देतो ते कमांड सगळे ऐकतात. हे सगळी सिस्टम आहे. आणि हे सिस्टम कशासाठी निर्माण केलं गेलं याचा आपण कधी विचार करत नाही. आणि चित्रकला आणि कोणतीही कला काय करते, आपली जी प्रगती आहे ती आनंदातून आपल्याला प्रगतीकडे नेते. आनंदातून काय आहे, बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये आनंदातून प्रगती नाही आहे. जसं व्यवसाय करतात बरेच जण, व्यवसायामध्ये कसं असते, रिस्ट्रिक्शन असते, त्याच्यानंतर बांधिलकी असते, एकाच ठिकाणी बांधून राहावं लागते. प्रोडक्शन करणारा नुसतं प्रोडक्शनच करत राहतो, तिथेच अडकून जातो. पण काय आहे, तुम्ही जर कधी कोणत्या प्रोडक्शन मध्ये जरी असाल तर तुम्ही प्रोडक्शन करत असताना साईडला जर तुम्ही एखादी कला जोपासली, कला ही प्रत्येकानं जोपासायला पाहिजे. कला जर जोपासली तर तुमचा मेंदूचा, तुमचा सर्वांगीण विकास जो आहे तो कलेतून घडून येतो. आणि कला सुद्धा नुसतं रिअलिस्टिक कलेवर आधारित राहिलेली नाही आहे. आता कंटेम्पररी आर्ट आला, आता मॉडर्न आर्ट आलं, तर सगळ्यांनी त्याविषयी विचार केला पाहिजे की कशामुळे आपण डेव्हलपमेंट कडे जाऊ शकतो. कारण की काय झालं, रिअलिस्टिक जे आर्ट होतं तर काय म्हटलं जातं की ते फोटोग्राफीच्या आधीचं आर्ट होतं.
फोटोग्राफीच्या आधी काय होतं की राजे महाराजे आपल्या पेंटिंग बनवून घ्यायचे, तर कलाकारांच्या हाताने बनवून घ्यायचे. मग कसं कलाकारांनी मग कॅमेरा आला तर चित्रकारांनी विचार केला की बा आता कॅमेरा आला, आता आमचं काय होणार, आता आम्हाला पैसा कुठून भेटणार. मग त्यांनी विचार केला की आम्ही काहीतरी वेगळं करायला पाहिजे, आता आमची छाप मिटून जाईल. मग त्यांनी वेगळं करायला सुरुवात केली. मग वेगळं काय आलं की काय झालं, मग त्यांनी विचार केला की आता ॲबस्ट्रॅक्ट कसं आलं की जसं चित्रामधला जो पेन आहे, चित्रकाराने विचार केला या पेनाने आपण लिहू शकत नाही, चित्रामधल्या चेअरवर आपण बसू शकत नाही. मग त्याने विचार केला की चित्रामधलं हे ऑब्जेक्ट आहे, चित्रामधलं मग याला मी कोणताही आकार देऊ शकतो. मग तिथे त्याचं इमॅजिनेशन आलं. जसं फॉर एक्झाम्पल एखाद्या लहान मुलाला आपण एखादा कावळा दाखवला आणि म्हणतो आपण की हा कावळा आहे, तर ते काय झालं की रिअलिस्टिक झालं, ते मूर्त झालं. आणि मग तो कावळा उडून गेल्यानंतर मग त्याला विचारलं आपण की तू काय बघितलं, तर त्याने सांगितलं की मी काळ्या रंगाचा असा एक पक्षी बघितला आणि त्याला कसा होता, तर त्याला 2 पाय होते, त्याचा रंग काळा होता, असा होता. तर ते झालं त्याचं इमॅजिनेशन, ते झालं ॲबस्ट्रॅक्ट. त्याला म्हणतात तो जो इमॅजिन करून सांगत आहे ते आहे ॲबस्ट्रॅक्ट. मग चित्रामध्ये ॲबस्ट्रॅक्ट कसं उतरवायचं ह्या चित्रकार विचार करायला लागला. तर मग चित्रकारांनी काय विचार केला की आता मग तो इमॅजिनेशन ज्याच्यामध्ये आहे ते आहे ॲबस्ट्रॅक्ट. तुम्ही जसं का तसं काढलं ते रिअलिस्टिक झालं, आणि ज्याच्यामध्ये तुमचं इमॅजिनेशन तो मग इमॅजिन करून काहीतरी वेगळं जन्माला आणण्याचा प्रयत्न करायला लागला. तर अशा प्रकारे ॲबस्ट्रॅक्ट, मग ते त्याला कंटेम्पररी आर्ट म्हणतात. आणि कंटेम्पररी आर्टला तुम्हाला असं आश्चर्य वाटेल की एवढी मोठी बाजारपेठ आहे आणि एवढ्या सगळ्या आर्ट गॅलरीज आहेत आणि खूप मोठी बाजारपेठ आहे, याच्यामध्ये खूप सारे इन्व्हेस्टर आहेत. तर तुम्ही जर तुमची स्टाईल डेव्हलप करू शकले तर तुम्हाला याच्यातून खूप सारं इन्कम होऊ शकते. आणि याच्या किमता ज्या आहे ना, करोडोमध्ये पेंटिंग विकले जातात. हे जे मोठे मोठे पैसेवाले लोक आहेत ना, यांना पर्याय नाही आहे. पेंटिंग जे आहे घरात लावायसाठी यांना ओरिजिनल पेंटिंगच पाहिजे, ओरिजिनल मूर्त्याच पाहिजे. त्याच्यामुळे हे लोक विकत घेतात आणि मग त्यांच्यामध्ये खूप मोठे जे आहे, खूप मोठी बाजारपेठ आहे. तर ही सगळ्यांना लाभो आणि सगळ्यांनी स्वतःची आपली स्टाईल डेव्हलप करण्याचा प्रयत्न करावा. आणि एवढं मी बोलून आपले 2 शब्द सांगतो. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आता आपण इथे जितके पार्टिसिपंट्स आहेत त्यांनी पण पार्टिसिपेट केले. श्रद्धा गायकवाड मॅम. संस्कृती
म्हणजे